Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज तब्बल 20 वर्षांनी निकाल. माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जणांवर आरोप. सर्व आरोपी सध्या जामिनावर बाहेर. खासदार ओमराजे निंबाळकर मुंबईमध्ये दाखल. कुछ लोग कुत्ते तो होते हैं लेकिन वफादार नहीं होते. संजय राऊतांचा ट्विट करत एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल. कुत्रे भुंकतात, वाघ शिकार करतो या शिंदेंच्या वक्तव्यावर केला पलटवार. शिंदेच्या ऑपरेशन टायगरचा पहिला फोटो समोर. शिवसेनेचे राष्ट्रीय समन्वयक अभिषेक वर्मांसोबत बंडखोर खासदारांचे फोटो. आष्टीकर, संजय देशमुख, संजय दिना पाटील यांचा समावेश. बंडखोर 2 खासदारांसाठी शिवसेनेत स्वागत अशा आशयाचे बॅनर झळकले. कट्टर विरोधक राणा जगजितसिंह पाटलांच्या मतदारसंघात ओमराजेंचे बॅनर तर संजय दिना पाटलांसाठी भांडूपमध्ये बॅनरबाजी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी कोल्हापुरात दाखल. पोलीस परेड मैदानामध्ये शहांची जाहीर सभा. सभेला मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार. मुंबईतील रंगशारदा सभागृहात मनसेचा थोड्याच वेळात मेळावा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार. राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. उठलेल्या खासदारांना तुडवा. उद्धव ठाकरेंचे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून आदेश. समोर या, पाय जागेवर राहणार नाहीत. एकनाथ शिंदेंचाही इशारा. जामनेरची मावशी म्हणते शिवसेनेकडे राडा करण्याची ताकद नाही. सामना अग्रलेखातून नाव न घेता मंत्री गिरीश महाजनांवर टीका. ऑपरेशन तुडवा होणारच. सामनातून बंडखोरांवर हल्लाबोल. माझ्यावर होणारे आरोप खरे वाटत असतील तर शिवसेना पक्षप्रमुख पद सोडायला तयार. उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना भावनिक आवाहन. शिवसेना लाचार आणि गद्दाराच्या हातात जाऊ द्यायची नाही, ठाकरेंची अट. नागपुरातील नीटच्या विद्यार्थ्याला अबुधाबीतील परीक्षा केंद्र. विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये केंद्रासाठी नागपूर, वर्धा आणि भंडारा पर्याय निवडला. अधिकाऱ्यांकडून तांत्रिक चूक मान्य. परीक्षा केंद्र बदलून मिळण्याची शक्यता. पुण्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेचा धक्कादायक असा जबाब. सीसीटीव्ही मधील व्यक्ती आपणच असल्याची कबुली. मात्र चिमुकलीची ओळख नसल्याचा दावा करत आरोप फेटाळले. बुलढाणा जिल्ह्यातील फतेपूर गावात भीषण पाणी टंचाई. ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ. ग्रामस्थांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी. इगतपुरीमध्ये आठवड्यातून 3 दिवस होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये सुद्धा कपात. आता 1.5 तासाऐवजी फक्त 1 तास पाणी पुरवठा होणार. प्रकल्पांमध्ये 70 ते 80 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध. नाशिकच्या सारडा सर्कल परिसरात अतिक्रमणांवर बुलडोझर. नोटीस देऊनही अतिक्रमण न काढल्यानं महापालिकेची कारवाई. पोलिसांचा मोठा बंदोबस्तात अनेक वर्षांपासूनची अतिक्रमणं जमीनदोस्त. गणपतीसाठी कोकण रेल्वेची आरक्षण प्रक्रिया 13 जुलैपासून. चतुर्थीच्या आदल्या दिवशी प्रवास करणाऱ्यांना 15 जुलैला आरक्षण करता येणार. प्रवासाचं नियोजन करा, कोकण रेल्वेचं आवाहन. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना शासकीय पडीक जमीन देणार. फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. संबंधित जमिनीवर बचत गटाच्या माध्यमातून नर्सरी, बांबू आणि चारा लागवडीची परवानगी. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.